हा रिझल्ट मलाच एका शेतकऱ्याला बटेदाराला भेटलेला आहे. काय तुम्ही जर ही वापरीत नव्हता तर कष्ट वाया जात होतं का नाही? उघडपणे 1000%. मग कष्ट जर वाया जात असेल आणि वापराबाहेर निघेल जर आपण स्वीकारित नसेल तर मग आपण आपली जिरून घेतोय. मला वैयक्तिक असं वाटतं. बरोबर आहे. म्हणजे शब्द आता ती माझ्या नाही, तोंडात नाही, काढा मला नाही, नको वाटतो. तुम्ही हे जे काही थोडक्यात वापराबाहेरचं मार्गदर्शन वापरलं तुम्हाला महाग आहे असं वाटतंय का? नाही, काहीच नाही, काहीच नाही. 1 महिन्याचं शेड्यूल म्हणजे काहीच नाही ते. बरोबर आहे का नाही? नाही. मग मला काय म्हणायचंय, कदाचित जर भगत सरांचं मार्गदर्शन डॉक्टर साहेबांनी किंवा तुम्ही दोघांनी पण स्वीकारलं नसतं तर आज ह्या केळीची परिस्थिती काय असते तुम्हाला काय वाटतं? निम्मा प्लॉट मोडायची वेळ आली असती. निम्मा प्लॉट पूर्ण गेलेला होता. निम्मा म्हणजे रुपयातल्या 12% प्लॉट पूर्ण गेलेला होता. पूर्ण. बरं मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणताय मोडायची परिस्थिती होईल. समजा तुम्ही मी म्हणतो मोल लावी तर आपण ह्याला जे काही खर्च केलाय तुम्ही तुमच्या पद्धतीने वेळ दिलाय, खर्च केलाय, झाडं इकत आणलेली ती टिश्यू कल्चरची, ही गेलेला खर्च आपल्याला मोलला म्हणजे येणार आहे का? 15 दिवसात रिझल्ट कळला की ही बाग फेल गेलेली होती. ही रोप 2970 टोटल आहेत. त्यातली जवळजवळ 2000 रोप बारीक होती. आज जवळजवळ माझ्या हिशोबाने 75% रोप कव्हर झालेली आहेत. बरोबर आहे. म्हणजे 15 दिवसात दोन डोस, 2 फवारण्या आणि 2 ड्रीपद्वारे औषध सोडलेलं. 2 डोस दिलेत आणि फक्त रोहवर गुरथरच्या 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे. तरी बारीक बघितलं तर पहिले आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ आहेत तर त्याच्यात केळी बसलेली दिसते बसलेले पूर्ण वय बसलेले. खाल्लेली. आणि आता जर बघितलं तर केळीवरती अगदी टवटवीत टवटवीत एक नंबर आहे. फ्रेशपणा आणि थोडक्यात खाल्लेलं वय बाहेर काढले. काढले. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, ही जी केळी आहे भगत सरांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं देतच होता. देतच होतो की म्हणजे जे काय आपण मायक्रोन देतो, टॉनिक देतो, वॉटर सोलेबल देतो, दाणेदारचे बेसळचे आपण जे डोस करीत असतो, पाणी देत असतो, हे सगळं तुमचं चालूच होतं. पण प्लॉट उचलत होता का? नाही, त्याचा रिझल्ट काहीच नाही. बरोबर आहे का नाही? बरं आता सगळ्यात महत्वाचा विषय, तुमचे ह्या केळीचे जे मालक आहेत ते कोण आहेत? विपुल सुभाष गोरे डॉक्टर आहेत. म्हणजे मी काय गोष्टीचा उल्लेख करतोय, डॉक्टर म्हणजे ते काय म्हणजे थोडक्यात क्वालिफिकेशन त्यांचं आता मी म्हणायची गरज नाही. डॉक्टर ह्या नावातच सगळं समजणाऱ्याला समजतं. मग मला काय म्हणायचंय, डॉक्टर असताना पण आणि तुम्ही थोडक्यात इथं कष्ट करीत असताना पण आणि डॉक्टर साहेब अनुभवाने अभ्यासाने ह्याला सगळं काय देत असताना पण प्लॉट उचलत होता का? नाही 1% नाही. बरोबर आहे का? पण ज्या वेळेस वापराबायोनिकचा स्पर्श झाला आपल्या रानाला त्यावेळेस तिथनं पुढे रान आणि थोडक्यात केळीनी कातण टाकली का नाही? टाकली. मराठी मन जशी आहे, सापाने एखाद्या जर कातण टाकली तर तो चपळ होतो असं आपण म्हणतो. बरोबर आहे का नाही? तसं वापराबायोनिकचा ज्यावेळेस स्पर्श झाला तसा थोडक्यात परिसराचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर जसं सोनं होतं तसं आज आपले पीक कुठं वय खाल्ल्यावानी दिसतंय का? आता थोडस म्हणजे पहिलं जसं आहे तसं बारीक मोठंच आहे आता, पण जी वय खाल्लं होतं ती बाहेर पडले. बरोबर आहे ना? वय खाल्लं होतं ते वापराबायोनिकने तुम्हाला बाहेर काढून दिलेलं आहे. म्हणजे काय केळी क्षेत्रातले शेतकरी ज्यांचं तुमच्यासारखीच परिस्थिती, जे आता सध्या लाईव्ह ज्यांची परिस्थिती असेल, म्हणजे पहिलं थंडी आणि आता ऊन आणि मार्केटमधलं जे पाहिजे ते आणून टाकलं तरी उचलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक सल्ला संदेश ह्या अनुभवाला घेऊन मोकळ्या मनाने काय सांगू शकाल? बघा सरांचं जे वापरा बायोटेकचे जे औषध आहे का, ह्याचा मला स्वतः अनुभव आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं औषध आहे. ह्या केळीच्या प्लॉट मध्ये काही नव्हतं. बघा सरांच्या मार्गदर्शनामुळे आज केळीचा प्लॉट इतका बघण्याजोगा आलाय. आणि 1 डोस, ती डोस पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी संपलाय. आता दुसरा डोस घ्यायचा आहे काय. पण सरांच्या त्या एक औषधानं माझ्या शेतीला का ह्या प्लॉटला 100% फरक पडलेला आहे. नव चैतन्य आलं म्हणा, काय हरकत नाही. नव चैतन्य. बरोबर आहे का नाही? बरोबर. ही जर प्लॉट चालू रोप लावल्यापासून त्या 3 महिन्यात ही जर 3 डोस झाला असतं तर आज येण झाली असते केळीची. येण जरी नसती झाली तरी माणूस दिसला नसता, असा वरात करून चालला. पण अवस्थेत आली असती म्हणजे 1000%. म्हणजे तुम्हाला ही एक खंत वाटती ही लागणीपासून पाहिजे. ही अगदी 3-3.5 महिन्याची केळी किंवा 4.25 महिने झाल्यानंतर तुमच्याकडे हे मार्गदर्शन आलं. पण त्याच्या अगोदर जर कदाचित तुम्ही वापरला सर बरं का, ही रोप लावल्यापासून तुमचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला भेटलो असतो का, आज ह्या केळीचा रिझल्ट वेगळा दिसला ह्याच्यापेक्षा सुंदर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. भीमराव महादेव बोडरे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. तर आता ही शेत कोणाचं आहे बरं? शेत गोरे डॉक्टर विपुल सुभाष गोरे.
अमृता हॉटेलचे मालक तर त्यांचं क्षेत्र तुम्ही बटन केलंय बटन केली. आणि ही इथं केळी लावली आहे. हा केळी केली. केळी ऊस हे वगैरे सगळंच तुम्ही क्षेत्र बघताय त्यांचं. हा तर ही आपली केळीची लागण करून किती दिवस झाले अंदाजे? तरी अंदाजे 3-3.5 महिने झाले सर. 3.5 महिन्याचा प्लॉट आहे. हा तर तुम्हाला आता ह्या प्लॉट मध्ये